सकाळचा काळ म्हणजे देवाचा आशीर्वाद घेण्याची सर्वोत्तम वेळ. यावेळी केलेले प्रत्येक काम हे आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक ऊर्जा घेऊन येत असतात. म्हणूनच भारतीय संस्कृतीत एक परंपरा आहे. तर जेव्हा आपण सकाळी झाडू घेतो तेव्हा त्या झाडण्यामागे असते आपल्या मनातील अहंकार, अज्ञान आणि आळस दूर करण्याची ऊर्जा. अंगणात साचलेली धूळ, कोरडी पानं, कचरा हे फक्त भौतिक नाही तर ते आपल्या जीवनामध्ये साचलेली नकारात्मकता दाखवत असतात. जेव्हा आपण झाडतो तेव्हा नकारात्मक विचार, वाईट आठवणी, चिंता सगळं झाडून टाकतो आणि त्या स्वच्छ अंगणात पावले टाकते लक्ष्मी माता. जे घर सकाळी सकाळी जागृत होतं, स्वच्छतेला महत्त्व देतं, तेथे धन, सुख आणि शांती स्वतःहून येत असते. आपल्याला शक्य असल्यास अंगण झाडताना तुळशीला नमस्कार नक्की करा. तर श्री स्वामी समर्थ स्वामीमय जीवन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. तर आजचा विषय काय आहे हे तुम्हाला समजलाच असेल, परंतु मी थोडक्यात सांगते की आपण सकाळी अंगण झाडल्याने घरामध्ये आपल्या काय बदल होत असतात. तर सकाळची वेळ, सूर्य अजून आसमंतात उगम पावतोय, पक्ष्यांचा किलबिलाट, मंद वारा आणि पवित्र शांतता. ही वेळ असते देवांच्या कृपेची, ही वेळ असते आत्मशुद्धीची आणि ही वेळ असते घराच्या शुद्धतेची. आपल्या संस्कृतीमध्ये सकाळी अंगण झाडणे ही एक सुंदर परंपरा आहे. काही लोक म्हणतात स्वच्छतेसाठी हे योग्य आहे, पण जे घर आध्यात्मिक जीवन जगतं त्यांच्यासाठी ही एक साधना असते. जेव्हा आपण सकाळी झाडू हातात घेतो तेव्हा आपण फक्त धूळच झाडत नाही तर आपल्या आयुष्यामधील नकारात्मकता, आपण चिंता हळूहळू झटकून टाकत असतो. प्रत्येक झाडणं म्हणजे एक मंत्र जप असतो, प्रत्येक हलणं म्हणजे एक ध्यान असतं. अंगण शुद्ध होतं आणि त्याच वेळी आपलं मनही निर्मळ होत असतं. शास्त्रांमध्ये म्हटलं आहे की स्वच्छतेत देवतांचा वास असतो, म्हणजे जिथे स्वच्छता असते तिथे माता लक्ष्मी ही वास करत असते. जे घर स्वच्छ असतं जेथे दररोज अंगण झाडलं जातं तेथे लक्ष्मी देवीचा वास असतो. लक्ष्मी केवळ पैशांची देवी नाही तर त्या सौंदर्य, सात्विकता आणि शांती, समाधान या सगळ्यांच्या अधिष्ठात्री आहे. त्या अशाच घरात येतात जिथे सकाळी दिवा लागतो, अंगण झाडलं जातं, तुळशीला नमस्कार केला जातो आणि श्रींचं नामस्मरण चालू असतं. वास्तुशास्त्रामध्ये असं म्हटलं आहे की घरातील प्रत्येक कोपरा, प्रत्येक दिशा ही ऊर्जा निर्माण करत असते. जर तो कोपरा स्वच्छ नसेल, धूळ आणि कचऱ्याने भरलेला असेल तर त्या ठिकाणी नकारात्मक ऊर्जा साठत असते. अशा ठिकाणी वादविवाद, चिंता, आजारपण आणि दारिद्र्य निर्माण होऊ शकतं. सकाळी झाडणं म्हणजे त्या नकारात्मकतेला बाहेर फेकणं हे होय. अंगण म्हणजे आपल्या घराचा हृदय भाग असतो. जेव्हा तो शुद्ध ठेवतो तेव्हा घरात सतत शुभ शक्तींचा प्रवेश होत असतो. महाराज आपल्या जीवनात साधेपणा व स्वच्छतेला खूप महत्त्व देत असतात. त्यांच्या भक्तांच्या जीवनात स्वच्छता हा एक सद्गुण मानला गेला आहे. जे भक्त सकाळी स्वच्छता करतात, मनापासून अंगण झाडतात, त्यांच्यावर महाराजांची कृपा लवकरच होते, कारण ते जीवन शुद्ध, सजग आणि सात्विक ठेवत असतात. स्वामी सांगतात, पहाटे उठून जो नाम घेतो तो माझा खरा भक्त असतो आणि सकाळी उठून अंगण झाडणं हा देखील त्या भक्तीचा एक भागच आहे. तर सकाळी झाडताना कोणत्याही वाईट विचारांना आपण थारा देऊ नये. सकाळी झाडून झाल्यावर, आंघोळ वगैरे झाल्यावर तुळशीला पाणी घालून तुळशीसमोर एक दिवा नक्की लावावा. शक्य असल्यास अंगणामध्ये झाडून सडा झाल्यानंतर रांगोळी काढून त्यावर हळदी कुंकू नक्की टाका, जेणेकरून अंगण स्वच्छ आणि नीटनेटकं दिसेल, पवित्रता राहील. तर एक वृद्ध आईनं रोज सकाळी झाडणं थांबवलं. मुलानं विचारलं, आई शरीर थकतं का? ती म्हणाली, नाही रे बाळा, शरीर थकत नाही, पण अंगण न झाडल्याने मन धुसर होतं आणि त्या धुक्यातून मला स्वामी दिसत नाहीत. सकाळी सकाळी झाडलेलं अंगण म्हणजे देवासाठी अर्पण केलेली एक पवित्र जागा होई. त्या ठिकाणीच येते धन, समाधान आणि स्वामींचा आशीर्वाद. तर हा व्हिडिओ आवडला असेल
तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.